हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. मी पण मस्तच आहे. तर नाही का, एक कमेंट्स येते की काय पण व्हिडिओ काढते, बोलते, पैसे कमवते. तर हो, आहे माझ्याकडं ते साधारण पैसे कमवण्याचं. व्हिडिओ टाकते, त्याच्यातून पैसे कमवते. तर तुम्ही पण ते करा ना. व्हिडिओ टाका, व्हिडिओ काढा. आजकाल सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा घ्या. ज्याच्यातून पण आपल्याला पैसे कमवते त्यांना त्याच्यातून पैसे कमवू शकतो आपण जे पण. कारण की आज इथून पुढे आहे ना, तुम्ही 4 ते 5 वर्षांनीच बघा की पूर्ण चेंज झालेला असेल. प्रत्येकजण सोशल मीडियामधूनच पैसे कमवत असेल, ऑनलाईनच पैसे कमवत असेल. आणि ही संधी आपल्याला आत्ता लवकर समजली, लवकर कळाली आहे ना, म्हटल्यावर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. पण लोकांना ते आता समजत नाही आहे. त्यांना असं वाटतं ऑनलाईन म्हटल्यावर फ्रॉड असेल, काय असेल. अरे पण ऐकण्यात आणि बघण्यात फरक आहे. जर आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहू ना काही गोष्टी, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. चार लोक सांगतात ते म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही गिवअप करत असाल, ते पूर्ण चुकीचं आहे. जर तुमच्याकडे ते टॅलेंट आहे ना, सोशल मीडियातून कसे आपल्याला पैसे कमवता येते ते शिका पहिल्यांदी आणि मग करायला सुरुवात करा. आपण एखाद्याला टार्गेट करतो, एखाद्याला बोलतो, हे पूर्ण चुकीचं आहे. म्हणून पैसे कमवण्याची ना फक्त आपल्याला टॅलेंट पाहिजे आपल्याकडं, की आपण कुठून कमवू शकतो आणि कसं काय करू शकतो. फक्त डोकं लावा. टाईमपास करण्यापेक्षा, व्हिडिओ स्क्रोल करण्यापेक्षा, की बाबा आपण ह्याच्यातून काहीतरी इन्कम घेऊ शकतो. ह्याच मोबाईलमधून आपण 10-20 हजाराचा मोबाईल वापरतो. कोणाकडेच 10च्या आतमधला मोबाईल नाही आहे. सगळ्यांकडे 20, 25, 30, 40, 50, 60, 1 लाख, 1.5 लाख काय असते मोबाईलच्या किमती त्या. पण त्या मोबाईलमधून आपण किती रुपये कमवतो आहे. आता रिचार्ज किती महाग झालेला आहे. तर रिचार्जचा काहीतरी फायदा केला पाहिजे ना. अनलिमिटेड आपल्याला रिचार्ज होतो. काही तर नेट पॅक अनलिमिटेड टाकतात. जे आता VI कार्ड आहे त्याला तर अनलिमिटेड पॅक आहेत. प्रत्येक कार्डला अनलिमिटेड पॅक आहेत. मग त्याचा आपण काहीतरी चांगला वापर केला पाहिजे. आता मी माझे यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, ठीक आहे. मला जसे बनवता येतं जसं माझं जे डेली रुटीन असेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते, टाकते. त्याच्यातून मला आनंद भेटतो आहे. तुमच्या काही कमेंट्स येतात आणि त्याचा मला फीडबॅक भेटतो आहे. आणि माझ्या काही आठवणी राहतात की बाबा मी ते 8 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी, वर्षांनी, 6 महिन्यांनी बघितले. तर मला जाणवतं ना की बाबा माझ्यात असा बदल झाला आहे किंवा हा बदल झालाच नाही, हा सेमच व्हिडिओ आहे किंवा मी सेमच आहे, माझं बोलणं सेमच राहिले, असं आपल्याला कळतं ना. म्हणून आपल्यासाठी करा की त्याच्यातून आपल्याला बेनिफिट पण भेटतो आहे आणि आपलं एक कुठंतरी नाही का हे पण होतं, काय म्हणतात त्याला, एक आपल्याला नाही का छान पण वाटतं आहे. तर मला ते नाव आठवलं म्हणून मला बोलता येईल नाही. पण आपल्याला त्याच्यातून भरपूर साऱ्या काही गोष्टी भेटतात. आणि फेस टू फेस बोलण्याची हिंमत पाहिजे, कॅमेरा पुढं बोलण्याची हिंमत पाहिजे. मागून तर कोणीही काही पण बोलतं. म्हणून सर्व गोष्टींचा आपल्याला आहे ना त्याच्यातून बेनिफिट असेल ना, त्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत. आपण एखाद्याला बोलतोय, आपण बोललं म्हणजे लय महान काम केलं का असं आहे का, किंवा आपण एखाद्याला अशी कमेंट्स केली, वाईट कमेंट्स केली. मी तर अजूनपर्यंत एकाला म्हणजे मला करण्याची इच्छा झाली नाही की त्यांनी आपलं काय केलं आहे ना, की त्यांनी आपले इथे येऊन खाल्लं आहे का, पिल्लं आहे का, काय का काय का, त्यांनी आपल्याला पैसे मागितले आहेत का, काय मागितले काय, आपलं काय त्यांनी वाटोळं केलं आहे का, तेव्हा त्याला आपण वाईट कमेंट्स करायची. मला तर धाडस पण नाही होत, हिंमत पण नाही होत. मी जर एखाद्या व्हिडिओवर कमेंट्स केली, मी शॉर्ट व्हिडिओवर कमेंट केली किंवा यूट्यूबच्या चॅनलवर मी अजून कोणालाच कमेंट्स केलेले नाही आहे. आणि जे माझ्या ओळखीचे असतात त्यांना करते, असं नाही आहे. पण जे पण मी आता इंस्टाग्रामला जे व्हिडिओ मी स्क्रोल करत असेल आणि मला तो एखादा व्हिडिओ आवडला, एखाद्याचं कंटेंट आवडलं मला, तर मी त्याच्यावर कमेंट्स करत असते. पण माझे पॉझिटिव्ह कमेंट्स असतात. माझे जे सिम्बॉल जरी असले ना, ते सुद्धा पॉझिटिव्हच असतात. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जी ठेवू ना, पॉझिटिव्ह काय म्हणतात त्याला, हे ठेवू ना, तर आपल्याकडे सर्व गोष्टी पॉझिटिव्हच यायला लागतात. कारण का ते सगळीकडे पॉझिटिव्ह पसरलेलं असतं ना, मग गोष्टी पण आपल्याकडे पॉझिटिव्हच येतात. आणि जर आपण निगेटिव्ह आता, कारण की तुम्ही मला कमेंट्स केली, बरोबर आहे, तर तो तुम्ही तुमच्या पहिल्यांदा ते तुमच्या ह्याच्यावर इफेक्ट झालेला आहे. तुम्ही मला करते ते मी घेते नाही घेते तो माझ्याकडे प्रश्न आला. कधी कधी काय होतं माहिती आहे का, म्हणजे असं नाही का डोक्यावरून पाणी जायला लागलं ना की मग असं वाटतं की बस आता बोलायला पाहिजे. असं वाटतं गप्प बसतं म्हणजे ह्याच्याकडे आन्सर नाही आहे, ह्याच्याकडे उत्तर नाही आहे म्हणून हे गप्प बसते. ह्याचं कारण असं नाही आहे. प्रत्येकाकडे उत्तर असतं, प्रत्येकाकडे आन्सर असतं आणि मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकते. ते पण फेस टू फेस देऊ शकते, असं नाही महाग बोलून.
म्हणून तेवढं पाहिजे. तर मला त्याच्यावर हे पण नव्हतं करायचं, पण नाही का कमेंट्स येते म्हणून मग म्हटलं की चला आता काढणं गरजेचंच आहे. तर मी तुम्हाला हे दाखवते, शॉपिंग दाखवते. म्हणून मी साड्या तर घेऊन जाणार आहे. शॉपिंगमध्ये काय नाही, जास्त आमच्या तिघीजणींचीच आहे, जास्त काय नाही आणलेले, फक्त थोड्या गोष्टी आणलेल्या आहेत. एकच आणलेली आहे, तिघींना एक गोष्ट आणलेली आहे. तर हा मला घेतलेला आहे बूट. कसा आहे नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर माझं पहिलं आहे ना तो पूर्ण फाटलेला आहे, तर ते दिलं त्यांनी, ते म्हणले चांगला निघल. तर बघूया. चांगला निघला तर बराच आहे. किती का दिवस जाईना, 250 रुपयाचा आहे. आणि लेसचा नाही घेतला मी, बिना लेसचा घेतलेला आहे. कारण काय लेसचं आहे ना मला असं सोडून कंटाळा आला, म्हणून मग मला चला बिना लेसचं घे. कसं आहे सांगा, कशी सांगते कसं आहे सांगा. हे माझ्यासाठी घेतलेलं आहे. तर ही चप्पल आहे ती माईसाठी घेतलेली आहे. तर मी माझ्या पसंतीने आणलेलं आहे. त्यांना आवडते नाही आवडते दोघींना मला माहीत नाही आहे, पण माझ्या पसंतीने घेतलेले आहे. हे माईसाठी चप्पल घेतलेली आहे. खूप छान आहे. मला आहे ना, मी स्वतः तिथं घालून बघितली होती तर मला आवडली होती खूप, म्हणून मग मी ही माईसाठी घेतलेली आहे. खूप छान आहे, मऊ पण आहे आणि अशी घसरणारी पण नाही आहे. आणि तिला कसं कामामध्ये आहे ना लागते फॅशन, ह्याला नाव पण दिलेलं आहे फॅशन. आणि त्या कामामध्ये नाही का तिला अशीच चप्पल मऊ लागली लागते, म्हणून त्याच्यासाठी ही चप्पल घेतलेली आहे. माझ्यासाठी हा बूट आणि दीदीसाठी हे काय आहे. आणि एवढे भली मोठी पिशवीच घेतलेली, कारण का पिशवी लागते म्हणून पिशवी घेतलेली आहे. अल्पाईनचे गाऊन आहेत. कलर कसे सांगा, मी काय पूर्ण उघडून नाही दाखवणार. खूप छान कलर आहेत, मला आवडले, फ्रेश कलर आहेत खूप. हा एक आहे आणि हा एक आहे. मी तर गाऊन घालायचे सोडून दिलेलं आहे. हे अशा आमच्या तिघीजणींची शॉपिंग झालेली आहे मस्त. आणि मी जाऊन केलेली आहे, पहिल्यांदा एकटीने जाऊन केलेली आहे शॉपिंग, त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. अशा आहे शॉपिंग. ते जायचं आहे घेऊन लवकरच गावाला. माझे बघायचं ठेवून तर बाहेरच माझी चप्पल आहे ते ह्याच्यामध्ये घालून ठेवते. आता मुलं हे माव आम्हाला नाही आणलं अशी बनवणार आहे. कारण काय मम्मीच्या वेळेस ते कपडे राहिले होते ते घेऊन जाणार आहे. तशा प्रकारे झालेले आहे शॉपिंग. आणि ह्या पिशव्या आहेत ना ते निघालेले तशा 150 रुपयाला भेटतात पिशवी. तशी झालेली आहे माझी शॉपिंग, छोटीशी आणि थोडीशीच. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या तिघे बहिणींची शॉपिंग केलेली आहे मी एकटीने. तर आता बघूया त्यांना आवडते नाही आवडते. रंकामाईची चप्पल, दीदीचे गाऊन आणि माझा बूट. तर माझा बूट मी स्वतः घेऊन घेतलेला आहे म्हणून मला आवडलेलंच आहे. घालून बघून माझी मी त्याला ट्राय नाही केलेला, म्हणजे तिथं ट्राय केलेला एकदा, पण आणल्यापासून नाही केलं. सॉक्स घालायला लागते, छान वाटते. सॉक्स आता शोधायला लागते. मी काल बघितली त्यात मला घेतलेली. छान वाटते असा आहे माझा बूट. मला लेसचा घ्यायचा होता, पण लेसचे पण काय नव्हते एवढे हे, म्हणून मग म्हणलं चला की बिना लेसचा पण घेऊन बघूया. लेसचा तर यूज केलेला आहे म्हणून नाही का. तर प्रत्येकाला आहे साधं, प्रत्येकाकडे संधी आहे. आणि असं कोणच नसतं की एखादा नाही का खूपच हुशार आहे आणि एखादा खूपच आहे, कोणच तसं नसतं. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये हुशार असतं आणि प्रत्येक जणांनी आपण कसं ह्याच्यापेक्षा बेटर बनलं पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे ना, की बाबा एखाद्याला नाही का आपण मागं ओढून त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण कधीच पुढं जात नाही.
फक्त आपल्या स्वतःसाठी लढा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा, ना की एखाद्याला मागं ओढून आपण त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. हे चुकीचं आहे पूर्ण. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पुढे जावा आणि ज्या आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तर चला मग पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार ठेवूनच सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत, नाही तर अजिबात साध्य होत नाहीत. तर तुम्ही त्या दिवशी जे एक बुक वाचलं ना, थिंक अँड ग्रो रिच, तर तुमचे विचार बदला आणि श्रीमंत व्हा, असं त्या पुस्तकाचं माझे नाही का मराठीतून हे होता. तर थिंक अँड ग्रो रिच, तर विचार बदलले ना तर माणसं बरोबर त्या मार्गाने लागतात पॉझिटिव्ह, जे आपल्याला कमवायचं. आणि पैसा हा प्रत्येकालाच कमवायचा, कारण की पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही आहे. पैसा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याबरोबर कॉन्फिडन्स पण खूप गरजेचा आहे. जर कॉन्फिडन्स असला आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विन करण्याचा, तर आपण प्रत्येक गोष्ट विन करू शकतो. आणि आता न्यू मंथ लागलेला आहे, मार्च महिना लागलेला आहे, आज 2 तारीख आहे. तर मग नाही का न्यू मंथमध्ये काहीतरी न्यू टार्गेटच घेऊन आपण इन केलं पाहिजे. आणि आता मी केलेलं आहे इन, माहीत नाही आहे काय होईल काय नाही, अजिबात नाही माहिती आहे. पण आपण आपले बेस्ट का नाही द्यायचं, आपण आपलं बेस्ट देत राहायचं, त्याचा रिझल्ट नक्की येणार, 100% येणार रिझल्ट, आपण जर आपल्या गोष्टी बेस्ट देत राहिलो तर. आणि जर आपण आपल्या मनात विचार असेल वेगळा आणि आपण प्रयत्न करत असेल तर नाही, तुम्ही जे काम करताय ना तर ते पूर्ण फोकस आणि पूर्ण ह्यानेच केलं पाहिजे. आणि आता मी पण जे करते ना ते मी फक्त म्हणजे नाही का असं नाही की बोलणार, मी करते पण आणि माझे रिझल्ट लवकर येतील पण आणि येणारच आहेत, हा माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे. आणि हा असाच ठेवणार, मी अजिबात डगमगून देणार नाही आहे. तर आता तुम्हाला नाही का प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे की प्रीती काही सांगत नाही किंवा काही बोलत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ प्रीती चुकीची आहे. ते कमेंट्स येते आहे भरपूर वेळा. तर आता तुम्हाला त्या कमेंट्सला म्हणा किंवा इथून पुढचे प्रीतीचे व्हिडिओ कसे असतील काय असतील ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. कारण काय असं वाटतं की नाही का बाबा आपल्याला नको, आपल्याला पास्ट नाही सांगायचा. पण काय लोकांना असं वाटतं की नाही काही त्या गोष्टींमध्ये अडकून राहावं किंवा त्या गोष्टींमध्ये पडून राहावं. पण माझं जीवन आहे, माझी लाईफ आहे, मला कोणाला आन्सर द्यायचं आहे कोणाला नाही आन्सर द्यायचं ते मी स्वतः ठरवणार आहे. की नाही का तुम्ही मला उत्साह काय म्हणतात त्याला उचकून देताय किंवा काय करताय आणि मी ते हे करा. मी थोडी कोणाची गुलाम आहे ना की तुम्ही मला काही पण बोलताना आणि मी लगेचच तुमच्यावर प्रतिउत्तर देईल. मला ज्याला योग्य वाटते त्याला मी देणार, मला जे योग्य वाटते ते मी गोष्टी करणार. असं नाही की तुम्हाला जे सांगतात ते मी करणार, अजिबात नाही. आणि ते कधी होणार पण नाही, ते कधी कोणी अपेक्षा पण नाही करणार. इथून पाठीमागं खूप काय गोष्टी केल्या, खूप काय गोष्टींना हे केलं की नाही का माझं स्वाभिमान मी घाण ठेवून काय गोष्टी करत होते. पण आता नाही, आपल्याला जे समजलं आहे ना तर ते आता परत चुका करायच्या नाहीत. तर त्या चुका पण डबल करत असू तर मग समजून उपयोग नाही आहे काय. म्हणून करत राहायचं आणि करत राहील, जोपर्यंत ताकद आहे त्यावर करत राहीन. शेवटी जे असेल ते होणारच आहे. पण आपले प्रयत्न नाही सोडायचे, प्रयत्नांना शेवटी तर फळ येणारच ना. जर प्रयत्नच नाही केले तर फळाची का वाट पाहिजे, प्रयत्न केले तर फळाची नक्कीच वाट पाहिजे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, छान कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी माझी शॉपिंग वाटली छोटीशी आणि स्मॉल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. बाय.